नमस्ते मित्रांनो, भारताच्या पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या स्कीम्स मिळतात. परंतु जेव्हाही आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपलं फक्त एकच गोल असतं, आपण अशा स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं जिथून आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील. आणि आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळू शकतील? जर त्या स्कीमचा इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर जास्ती असेल तेव्हाच. तर आज मी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका सर्वोत्तम स्कीमबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 9.75% इतका व्याजदर मिळू शकतो. होय मित्रांनो, पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम ज्यामध्ये तुम्ही 9.75%चा व्याजदरासोबतच एक चांगला रिटर्न पण कमवू शकता. तर कोणती आहे ती स्कीम याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलूया, आणि तेही प्रूफ सोबत. आणि जसं की मी नेहमी म्हणतो, जिथं पैशाचा विषय असतो तिथे आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून खात्री करा की हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघत आहात. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. ते लगेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल नोटिफिकेशन वरती पण क्लिक करा, कारण मी जेव्हाही फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवेन तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदाही तुम्ही मिळू शकेल. तर चला आता सुरुवात करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आजच्या तारखेला पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम आहे जी आपल्याला सर्वात जास्त व्याज देते. ती आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि त्याचा व्याजदर आहे 8.2% इतका. आता तुम्ही मला विचारणार की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी एका अशा स्कीमबद्दल बोलणार आहे जी की आपल्याला 9.75% इतका व्याजदर देऊ शकते. आता मी अशी एक ट्रिक सांगणार आहे, ती वापरली की तीही अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. ती वापरून तुम्ही कशा प्रकारे पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट करून 9.75% व्याजदराचा फायदा मिळवू शकता. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? पहिली गोष्ट जी करावी लागेल ती म्हणजे तुम्हाला सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये तुमचे पैसे गुंतवावे लागतील. तर चला आता लगेच डिटेलमध्ये जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमबद्दल. जर मी सुरुवात केली व्याजदरापासून तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही पोस्ट ऑफिसची सर्वाधिक व्याजदर देणारी स्कीम आहे, ज्याचा व्याजदर आहे 8.2% पर ॲनम. आणि या इंटरेस्ट रेटची कंपाऊंडिंग होते क्वार्टरली. आणि मी या लॉक इन पिरियड बद्दल बोलायचे म्हटले तर याचा लॉक इन पिरियड आहे 5 वर्ष. आणि जर तुम्ही 5 वर्षानंतर या स्कीमला एक्सटेंड करणार असाल तर तुम्ही पुढच्या 3 वर्षासाठी या स्कीमला एक्सटेंड करू शकता. आणि फक्त एकदाच नाही, जर तुम्हाला वाटलं तर 3 वर्षानंतर अजून पुन्हा 3 वर्षासाठी तुम्ही एक्सटेंड करू शकता. आणि या स्कीममधील मिनिमम आणि मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट लिमिटबद्दल बोलायचे झाले तर जी मिनिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट आहे ती आहे 1,000 रुपये आणि जी मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटची लिमिट आहे ती आहे 30 लाख रुपये. आता या स्कीमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायचे झाले तर या स्कीममध्ये त्याच व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करू शकतात ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून जास्त आहे. म्हणजेच सिनियर सिटीजन हेच या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. मात्र काही कंडिशन्स ही आहेतच. जर तुम्ही रिटायर्ड डिफेन्स पर्सन किंवा आर्मी पर्सन असाल आणि जर तुमचं वय 50 वर्ष असेल तर तुम्ही या स्कीममध्ये देखील गुंतवणूक करू शकता. आणि जर तुम्ही रिटायर्ड सिव्हिलियन असाल आणि तुमचं वय 55 वर्ष असेल तर तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा बेसिक क्रायटेरिया आहे तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन असाल तर तुम्ही या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. आता या स्कीमच्या टॅक्स बेनिफिटबद्दल बोलायचे झाले तर या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्हाला ATCच्या अंडर 1,50,000 रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सवलत मिळेल. या स्कीममध्ये तुम्ही जे काही व्याज कमावलं असेल त्यावरती टॅक्स लागतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल की पोस्ट ऑफिस तुमचा कोणताही TDS वगैरे कट करू नये, जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही टॅक्स फाईल करत नसाल कारण तुम्ही कोणत्याही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत नसाल तर तुम्हाला काय करावं लागेल? फॉर्म 15H भरून पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिपॉझिट करावा लागेल. तर असं केल्यामुळे पोस्ट ऑफिस तुमचा कोणताही TDS कट करणार नाही. तसेच स्कीमच्या प्रीमॅच्युअर विथड्रॉल बद्दल बोलायचे झाल्यास
तुम्ही अवश्य प्रीमॅच्युअर विड्रॉल करू शकता, परंतु 1 वर्षानंतर. आणि हा पेनल्टी मात्र तुम्हाला लागत असतो. जर तुम्ही प्रीमॅच्युअर विड्रॉल केलात तर ती पेनल्टी किती असणार आहे? जर तुम्ही 1 ते 2 वर्षाच्या आत प्रीमॅच्युअर विड्रॉल करत असाल तर जमा झालेल्या पैशावरती 1.5% डिडक्ट होऊन तुम्हाला बाकी पैसे दिले जातात. आणि जर तुम्ही 2 वर्षानंतर प्रीमॅच्युअर क्लोजर केलात तर जमा असलेल्या पैशातील 1% डिडक्ट होऊन तुम्हाला बाकी पैसे दिले जातात. मित्रांनो, जसं की मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 9.75 याप्रमाणे प्रतिवर्षी व्याजाचा फायदा घेणार असाल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल तर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये तुमचे पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील. आणि इथपर्यंत मी डिटेलमध्ये सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमबद्दल बोलत आलो आहे. तरी आता दुसरी स्टेप बघूया. आफ्टर यू इन्व्हेस्ट इन सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, जी दुसरी स्टेप आहे की तुम्हाला करायची आहे 9.75% व्याजदराची. त्याचा फायदा उठवण्यासाठी तुम्हाला या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये 3 महिन्यातून एकदा जे व्याज मिळते म्हणजे जो इंटरेस्ट रेट मिळतोय ते तुम्ही खर्च न करता RD म्हणजे रेकरिंग डिपॉझिट्समध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट करा. आणि हो मित्रांनो, RD म्हणजे पोस्ट ऑफिसच्या रेकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये 6.7% इतका व्याजदर मिळतोय. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधला पैसा तुम्ही प्रत्येक महिन्याला RD स्कीममध्ये डिपॉझिट केल्यास तुम्हाला जो इफेक्टिव्ह व्याजदर मिळेल ही ट्रिक वापरून तुम्ही 9.75% व्याज मिळवू शकता. आणि मी तुम्हाला हे असंच बोलत नाहीये, आता मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावणार आहे की ही ट्रिक कशी काम करते आणि तुम्ही कशा प्रकारे या ट्रिकचा भरपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त रिटर्न्स कमावू शकता. तर मित्रांनो, जर आपण उदाहरणाद्वारे हे मानलं की तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये 10 लाख रुपये गुंतवत असाल तर तो 8.2% व्याजानुसार 5 वर्षामध्ये जे तुमचं व्याज होईल ते किती असणार आहे किंवा जे तुम्ही गुंतवणार ते किती असणार आहे? 4,10,000 रुपये. तर जसं की मी सांगितल्याप्रमाणे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जी तुम्हाला 3 महिन्यातून एकदा व्याज देत असते त्याला तुम्ही खर्च न करता जर RD मध्ये गुंतवलात ज्याचं तुम्हाला 6.7% इतकं व्याज मिळते तर यातून तुमचा किती रुपयाचा फायदा होईल तर 77,628 रुपये इतका फायदा तुमचा होणार आहे. तर तुम्ही या दोन्ही संख्येला कम्पेअर केलात तर यातून तुम्हाला 4,10,000 रुपये जे की सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधून मिळत आहेत आणि 77,628 रुपये जे की तुम्हाला मिळत आहेत RD म्हणजे RD मध्ये इन्व्हेस्ट करून. तर जो इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट बनतो तो आहे 9.75%. तर मित्रांनो, आहे ना गमतीशीर गोष्ट कशी एक छोटीशी ट्रिक आपण अप्लाय करून तुमच्या रिटर्न्सना एवढा जास्ती बनवला, कारण 9.75% आपल्याला इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट मिळत आहे. तर आजच्या तारखेला हा अतिशय चांगला व्याजदर आहे, स्पेशली जेव्हा आता RBIने रेपो रेट अगोदरच कट केला आहे आणि बँकेचा जो फिक्स्ड डिपॉझिटचा जो व्याजदर आहे तो वारंवार कमी करत चालली आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर खात्री करा की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या रिलेटिव्स आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करत आहात टू स्प्रेड द अवेअरनेस, ज्यामुळे सगळ्यांना या ट्रिक बद्दलची माहिती मिळेल आणि ते सुद्धा त्यांचे पैसे गुंतवून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवू शकतील. मी भेटतो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.